नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसाचं सेकंड सेशन घेऊन आपण पुन्हा आलेलो आहेत. आणि आज पहिल्या सेशनमध्ये तुम्ही पाहिलंच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार आणि महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आमदार रोहित पवार आपल्याबरोबर होते. सो आत्ता एक नवीन वेगळा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. आणि आत्ता आपल्याबरोबर अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक विजू माने सर आता आपल्याबरोबर असणार आहेत. आणि त्या फील्डविषयी आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत की नक्की त्या फील्डमध्ये सध्याचं काय वातावरण आहे आणि पुढे कसं असेल, तर त्या फील्डचं पुढचं भविष्य कसं असेल ह्यावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आय होप आता काही टेक्निकल प्रॉब्लेम येऊ नये आणि इमिजिएट आपण विजू माने सरांना लाईनवरती घेऊ शकू. जस्ट अ मुमेंट, मी त्यांना ॲड करतो. हीच प्रोसेस थोडी आता मला जरा भीतीदायक वाटायला लागली. जोपर्यंत ॲड होत नाही माणूस तोपर्यंत थोडी मनात धाकधूक होत राहते. एकच मिनटं. कसं आहेत बाकी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं का आधीचं सेशन? अच्छा, जस्ट ऑनलाईन आलेले आहेत, त्यांना ॲड करतो इमिजिएट. दादा एकच मिनटं. हा टेक्निकल एररच नकोसा वाटायला लागला आता मला ॲक्च्युली. मगाशी तर आपला वॉच पार्टी कॅन्सल करून नवी करावी लागली होती, त्यामुळे जुम्मानेंना मी इन्व्हाइट केलेलं आहे. दादा येत आहेत. नितेश मोहिते विचारतो दादा येत आहे ना? हो दादा येत आहेत. जस्ट मोमेंट, मी त्यांना लाईव्हवर आणायचाच प्रयत्न करतो. थोडंसं टेक्निकल एररमुळे थोडंसं आपला प्रॉब्लेम येतो आहे. शार्दुल अशोक गुगारी, हॅलो. आदित्य भानुशाली शेखर, हाय. एकच मिनटं, तिला अजून मला ऑनलाईन दिसत नाही. आधीचा इंटरव्ह्यू तुम्ही सगळ्यांनी पाहिला का? पाहिला ना सगळ्यांनी? जस्ट अ मोमेंट. मला तर इथे लाईव्हमध्ये दिसत आहेत. आणि हा टेक्निकल एरर पुन्हा एकदा. एकच मिनटं. मला माहिती तुम्ही सगळेजण व्हिडिओची वाट बघताय. भावेश, आदित्य, येस, आलेला आहे दादा त्यांना. येस, आय थिंक कनेक्ट झालेला. येस, फायनली. हॅलो दादा. येस, हॅलो, गुड इव्हनिंग. कसं आहेस? येस, मस्त. तू कसं? अरे बापरे, काय माझे केस बघ इथे वाढले. मी पण आठवण काढतोय त्या माझ्या का वाढलेल्या केसांची. डायरेक्ट झिरो कट केलेला दिसतोय. हो, सगळं. वा, क्या बात आहे दादा. कसं आहेस? आणि सध्या तुझ्या इथे काय सिच्युएशन आहे? सिच्युएशन काय, लॉकडाऊन आहेच, बंद आहे, घरीच आहेत सगळे. मी घरी आहे, घरातले घरी आहेत. आणि आमच्या सोसायटीमध्ये एक करोना योद्धा राहतात, त्यांना दुर्दैवाने माइल्ड इन्फेक्शन आहे, त्यामुळे आमची सोसायटी सुद्धा अच्छा, सील्ड आहे. त्यामुळे आम्हाला पूर्णतः घरात राहायचंय. म्हणजे कुठल्याही प्रकारे कॅज्युअली पण नाही जायचंय बाहेर, आणि कॅज्युअल छापा मारणारा सुद्धा आमच्या घरावर छापा मारू शकत नाही.
ऍक्च्युली आमच्याकडे पण कालच एक, म्हणजे असं पॉझिटिव्ह असं नाही म्हणू शकत, पण कालच एक केस डाऊटफुल होती. त्यामुळे आमच्या इथेही आज बाहेर निघणं पूर्णपणे बंद केलेलं आहे. आम्हाला सांगितलं की बाहेर पडूच नाही शकत. आज येऊन पूर्ण बिल्डिंग सॅनिटाईज केली. एनिवेज दादा, तुझं स्वागत करतो मी कॅज्युअल छापामध्ये. मला येस, वाटतं थँक्यू. कॉफी पिऊन दिवस भागवावे लागतात वाटतंय तुला. कॉफीच पितोस तू काय? जनरली मी कॉफीच पितो, तुला तर माहितीच आहे, मी कॉफीचा भोक्ता आहे. वा, क्या बात आहे दादा. आता हे तुझं हे 7वं सेशन आहे कॅज्युअल छापाचं. गेले अनेक दिवस आपण रोज एक एक सेशन चालू आहे, पण आजच अच्छा. फक्त 2 सेशन झाले आणि दोन्ही खूप मोठ्या माणसांची होती. म्हणजे तुझ्या अगोदर रोहित पवार यांचं सेशन झालं, ते पुण्याहून आपल्या बरोबर लाईव्ह होते. आणि आता सेकंड पाहिलं सेशन मी. आज तुझं आहे. आता उद्या शनिवार. खूप छान उत्तर दिली त्यांनी पण काही प्रश्नांची. हो हो हो. कोरोना ही अगदी अगदी. आपत्ती की रोजगाराची संधी असा विषय घेऊन आपण त्यांच्याशी चर्चा केली. सो दादा जास्त वेळ घेत नाही मी तुझ्याकडे. कालच तुझी पोस्ट पाहिली, तर त्याच ह्याच्यापासून सुरुवात करतो प्रश्नांची. की कालच मुख्यमंत्र्यांची मीटिंग झाली आणि त्यामध्ये काय बोलणं झालं तुमच्या सगळ्यांचं? खर तर माननीय मुख्यमंत्र्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, की ज्या प्रकारे या सगळ्या इतक्या अनपेक्षित आहे ना हे सगळं. म्हणजे एखादी हो हो पूरस्थिती हो. असो, वादळाची स्थिती असो, ही कुणी ना कुणी कधी ना कधी हँडल केलेली आहे. ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री हे हँडल करतायत हे अगदीच कौतुकास्पद आहे. फक्त चष्मा दिसतोय दादा नाही, असं कसं? असं होतंय का? अरे मला वाटतं ते मागून उजेड बराच येतो, तू खिडकीत बसलायस ना, तर त्यामुळे ओके, एक काम करूया आपण, मी थोडा अँगल नितेश बदलतो मोहिते आता. म्हणतात फक्त चष्मा दिसतोय. हा, तू थोडा नितेश, आता मला अजून वाटतं आता तू राईटला शिफ्ट हो दादा, थोडा अजून माझ्या हा, मी राईटला. ओके दिसतो हा, आता. येस. ओके, मला आता तरी दिसतंय ओके सगळं. दिसतोयस. आणि ते दुसऱ्या फोनवर थांबा, मी दुसऱ्या फोनवरती बघतो तरी मला हर्षद, अजून तू शिफ्ट नाही तुझा झालायस फेस कट दुसऱ्या होतोय असं फोनवर. पण येतोय. माझा हा पहिला अनुभव आहे अशा प्रकारे थेट फेसबुकवर ठीक आहे. लाईव्ह माझा जाण्याचा, त्यामुळे थोडस. माझा माझा फेस नाही दिसला तरी चालेल, पण तुझा दिसणं फार इम्पॉर्टंट आहे. हा, तर मी ज्या गोष्टी नाही, आता ऑल क्लिअर आहे दिसतोयस असं तू. आलेलं आहे. हा, सूरज, थँक्यू व्हेरी मच. येस दिसतोयस. तर हा, सो दादा कंटिन्यू. हा, माननीय मुख्यमंत्र्यांचे खरं तर आभार मानावे तेवढे कमी आहे, कारण या सगळ्या परिस्थितीला, अनपेक्षित परिस्थितीला तोंड देत असताना तर आदेश बांदेकर यांची विनंती ऐकली आणि आम्हा सगळ्यांना त्यांनी वेळ दिली, की तुम्ही प्रत्येकाने, म्हणजे दिग्दर्शन, निर्मिती, लेख, रंगमंच कामगार, निर्माते, एक एक प्रतिनिधी बोलवला होता. आणि तो प्रतिनिधी कलाकारांतर्फे होता. आणि तो प्रतिनिधी त्या विभागांच्या ज्या समस्या आहेत, तलाव गेला दादा अली, बरं, त्या विभागांच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या मांडल्या. आणि मी पाहिले राजकारण्यांसोबत आपण ज्या वेळेला आपण खूप लोकांना भेटतो, अनेक राजकारण्यांना सवय असते की आधी ते बोलतात, खूप बोलतात, आणि मग संधी मिळाली तर आपण एखादं वाक्य बोलतो. पण तसं न करता इतकं उलट झालं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळं ऐकून घेतलं, प्रत्येकाचं ऐकून घेतलं. त्यांनी विभागाचे, सांस्कृतिक विभागाचे, त्यांचे इतर सेक्रेटरीज आणि इतर माणसं स्वतः पेपर पेन घेऊन प्रत्येक गोष्ट नोट करत होते. आणि त्यांनी ज्या प्रकारे पॉझिटिव्हली आश्वासन दिलं की आपण ही परिस्थिती आहे, त्याच्याबद्दल भांडतोच आहोत, पण त्यांनी हेही सांगितलं की अजून काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मला कितीही कुणी काही म्हटलं तरी मी लोकांच्या जीवाशी खेळणार नाही. त्यांचे इतर काय प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण सॉल्व्ह करूया. त्यामुळे जरी शूटिंगला परमिशन देण्याचा प्रश्न आला तरी त्यांनी आम्हाला काही उलट, हे कसं करणार आहात तुम्ही, की काही वेळेलाच पण एसीचा वापर हा धोकादायक असू शकतो. मग स्टुडिओज मध्ये, तुमच्या पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओज, एडिट मध्ये, किंवा काही वेळेला सोशल डिस्टन्सिंग पाळावं, इतकी सुद्धा काही स्टुडिओजची लांबी रुंदी नाहीये. त्यांना
माहिती होतं ते. तर हो. त्या स्टुडिओज मध्ये सोशल डिस्टन्स कसं पाळणार तुम्ही, त्याचे काय नॉर्म्स आणणार, किंवा जी मदत पाहिजे, ज्यांना मदत पाहिजे त्यांची वर्गवारी आहे का तुमच्याकडे, काय प्रकारची मदत पाहिजे, बरोबर. ज्याला अन्नधान्य पाहिजे त्याला आपण अन्नधान्य पुरवूया, ज्याला रोजगार, इतर रोजगार पाहिजे, समजा आता जसं मनरेगाच्या धर्तीवर आपण समजा इतर रोजगार काही देण्याचं म्हटलं तर त्यांचे स्किल्सचा, तुमच्याकडे स्किल सेटचा एकूण डेटा आहे का. आणि हे करूनही त्यांनी असं आश्वासन दिलं की आपण एक काम करूया, जिथे म्हणजे काही लोकांनी त्याचा थोडा चुकीचा अर्थ काढला की मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात शूटिंगची परवानगी दिली, तर तसं नाही. मुख्यमंत्री अगदी स्पष्ट शब्दात उद्धवजी असं म्हणाले होते की तुम्ही सगळे कोल्हापूर असा 1-2 जणांचा उल्लेख ऐकला तर तुमच्या लक्षात आहे ना की कोल्हापूरमध्ये आता गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे ते तितकंच सुरक्षित नाहीये. किंवा त्यांनी सुद्धा जेव्हा उल्लेख केला की शूटिंग एखाद्या ठिकाणी करायचं झालं तर कोल्हापूर हे मी केवळ एक उदाहरण म्हणून म्हणतोय, असं त्यांनी पुन्हा एकदा स्पेसिफाय केलं होतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जिथे नागरी वस्ती नाही, नागरी वस्तीच्या पार कुठेतरी जर आपल्याला संधी मिळत असेल जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही, ते सुद्धा अत्यंत कमीत कमी युनिट, ज्या प्रकारे आपण इतर ऑफिसेसना सांगितलं की 33%, 50% अशी कमीत कमी परवानगी, तसंच कमीत कमी युनिट मध्ये तुम्ही शूट करू शकत असाल, ते सुद्धा मानवी वस्तीपासून जितकं शक्य तितकं दूर, जेणेकरून संसर्गाचा धोका टाळता येईल. आणि त्यातही जे काही कमी युनिट आहेत त्यांना सुद्धा इतर ज्या अटी आहेत, ज्या इतर सामान्य कार्यालयांकरता आहेत, त्या अटी पाळाव्या लागतील. ते म्हणजे पहिली अट क्वारंटाईन होणं, दुसरी अट मेडिकल चेकअप करून घेणं, तिसरी अट जर ह्या सगळ्यातून निघालात तर ज्यावेळेला तुम्ही कामावर व्हाल तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळणं, या सगळ्या अटी पाळून ज्यांचं शक्य आहे त्यांच्या शूटिंगला, किंवा काही चित्रपट असे की ते मार्च मध्ये निर्मितीच्या वाटेत होते आणि त्यांचं काहीच अगदी 1-2 दिवसांचं काही चित्रपटांचं राहिलंय, त्यांचं शूट राहिलं. आता जर ते शूट अडकलं तर त्या चित्रपट निर्मात्याचं पूर्ण काही करोडोंचं नुकसान होणार. याचं कारण असं आहे की आता परत अशा समजा आउटडोर शूट असेल, अशा प्रकारे बाहेर जे दिसतंय ते दिसायला, त्या प्रकारचा वातावरण, किंवा एखादा कलाकार आहे, समजा आता मी एखाद्या सिनेमात असेल तर मी जो तेव्हा दिसत होतो तो 6-7 महिन्यानंतर दिसणार नाही ना. पावसाचे दिवस तर आउटडोर शूट करू शकत नाही, ग्रीनरी बदलते, सगळ्या गोष्टी बदलतात. मग अशा गोष्टींकरता ज्यांना कमीत कमी दिवसांचं शूट बाकी आहे त्यांना कशी परवानगी देता येईल याचा विचार त्यांनी केलाय. अच्छा. त्यांनी याचाही विचार केला की फिल्म सिटी, म्हणजे त्यांना जसं सजेशन दिलं गेलं त्यांनी याचाही विचार एक मिनिट होईल करा. त्यांनी याचाही विचार केला की फिल्म सिटी मध्ये आपण जे इतके मोठमोठे सेट बांधलेले आहेत तिथे जर का आपण असं केलं की ज्या मालिकांसाठी विशेषतः एका सेटवर मालिका शूट होऊ शकतात, चित्रपटांमध्ये फार कमी चित्रपटांचं असं असतं की ते एका सेटवर शूट होऊ शकतात. तर ज्या मालिकांना एका सेटवर म्हणजे जसं आता माझ्या नवऱ्याची बायको हे कमीत कमी सेटवर शूट होणारी मालिका आहे, तर अशा मालिकांचा सेट समजा आपण एखाद्या ठिकाणी लावला, त्याच ठिकाणी त्या मालिकेचा कमीत आणि जोपर्यंत शूट चालू आहे तोपर्यंत त्यांना तिथेच आपण ठेवू शकलो, आणि शूट संपलं की तेवढं फुटेज तुमच्या हाती पूर्ण 1 महिन्याभराचं म्हणा, 15 दिवसाचं, जे काय ठरलेलं असेल चॅनल सोबत, तेवढं हातात करून त्या व्यक्तीला त्या सेटवर येता येईल. अशा प्रकारचं हे सुद्धा सगळं प्रायोगिक तत्वावर आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं की ही आपत्ती सुद्धा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात पहिल्यांदा आली. 100 वर्षापूर्वी कधीतरी महामारी आली होती, त्यानंतर आता आली. त्यामुळे असे वेगवेगळे नियम. पण मला सगळ्यात चांगलं काय वाटलं की त्यांनी कुठेही निराशेचा सूर नाही लावला, अत्यंत आशावादी होते, अत्यंत पॉझिटिव्ह होते. आणि त्यांना आम्ही सगळे जे सांगत होतो प्रत्येक डिपार्टमेंटची कळकळ की समजा दिग्दर्शन असेल तर दिग्दर्शनात आता माझ्याकडे 6 ते 7 असिस्टंट असतात, तर असे आपण 100 दिग्दर्शक
बरोबर. 600 ते 700 असिस्टंट्स आहेत, 700. 40 हो मालिका आहेत सध्या. त्या प्रत्येक हो मालिकेच्या सीटवर 5 असतील. तर सहज. असं 2,000 तर सहज असिस्टंट डिरेक्टर आहेत. मग त्यांचं काय करायचं? प्रोडक्शनचे असिस्टंट खूप आहेत, सेटिंग बॉईज, स्पॉट बॉईज, असे जे निम्न कामगार आपण म्हणूया, तर त्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे आणि ज्यांचं सगळ्यांचं खरं तर हातावर पोट आहे, ज्याला आपण फ्रीलान्सर असं इंग्रजीत म्हणतो. तर या बरोबर. सगळ्यांसाठी काय करता येईल, तर त्यांनी एक प्रारूप आराखडा तयार करायला सांगितलं आणि त्याची जोरदार तयारी आम्ही सगळ्यांनी सुरू केली आहे. म्हणजे खरं तर आज अच्छा. आपण थोडं लवकर तुमच्या वेळेच्या आधी भेटलो, याचं कारण सुद्धा तेच आहे. तयारी सुरू आहे, काही मीटिंग सुरू बरोबर. असतात की काय करता येईल, कसं करता येईल, आराखडा काय करता येईल. पण लवकरात लवकर सुरक्षित अत्यंत करता येईल याची तयारी सुरू केली आहे. बरोबर. दादा, पुढच्या प्रश्नाकडे होतं की सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की नाटक आणि सिनेमा ही जी 2 क्षेत्र आहेत ती सरकारच्या प्रायोरिटी मध्ये सगळ्यात शेवटचीच असतात म्हणून, ते खरं आहे का? मी असं म्हणेन की, हॅलो, हा ऐकतोय. थोडासा संपर्क तुटलाय का? हॅलो, नाही येतोय आवाज. मी असं हॅलो. म्हणेन, हा आता येतोय ना ऐकू? हो 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 हो. प्रायोरिटी लिस्ट मध्ये सरकारच्या नव्हे तर सामान्य माणसांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सगळ्यात आधी तर जेवायला हवं माणूस बरोबर. म्हणून. बरोबर. ती भूक आहे. शारीरिक गरजा सगळ्या भागवल्या गेल्यानंतर मानसिक गरजांकडे आपण येतो. मानसिक गरजांमधली अत्यंत प्रमुख भूक मनोरंजन आहे, हे मान्यच आहे. पण सध्या तू म्हणतोस त्या शब्दानुसार प्रायोरिटी लिस्टवर लोकांनी इतर अनेक उपाय, घरात बसल्या बसल्या जे काही मनोरंजन उपलब्ध आहे, इंटरनेट सारखं मोठं माध्यम आहे, त्यांची ती जी भूक आहे ती काही प्रमाणात भागवली जाते आहे सगळ्यात. त्यामुळे अत्यंतिक गरजेचं अशा इसेन्शियल गोष्टींमध्ये नाटक, सिनेमा आत्ता तरी आलेलं नाही. आणि मला असं वाटत नाही त्यात काही चुकीचं आहे. ते जर आपण नैसर्गिक विचार केला तर ते योग्य आहे. जसं आता इव्हेंट, तू पण इव्हेंट करतोस, मी पण इव्हेंट करतो. आपल्याला माहित नाही आता पुन्हा कधी आपण इव्हेंट करू शकू. रादर आपण जो एप्रिल मे महिन्यात जो एक मोठा इव्हेंट प्लॅन करत होतो, इतका मोठा इव्हेंट प्लॅन करत होतो, आता तो कधी होईल आपल्याला माहित नाहीये. की कधी आपण कल्पना म्हणजे डिझाईन करू शकू तो इव्हेंट. हो, आणि मला असं वाटतं की तो नाही झाला ते बरं. हो, ज्या प्रकारे आपण पुढे गेलो असतो आणि कदाचित आपलं नुकसान झालं असतं. सो इट इज ब्लेसिंग इन डिस्गाइज असं म्हणूया आपण. बरोबर दादा. नाटक आणि सिरियल ज्यांचं डेली बेसिस वरती उत्पन्न असतं आणि अनेक तंत्रज्ञ आहेत, म्हणजे मेकअप दादा, स्पॉट दादा, इतके दिवस त्यांना काम नाही आणि पैसेही नाही, तर ते लोक कसे जगणार? आणि ह्यासाठी सरकारने काही, काल तुमची जी मीटिंग झाली त्याबद्दल ह्यावर काही चर्चा झाली? आम्ही करण्याच्या आधीच ज्यावेळेला बोलायला सुरुवात केली माननीय मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळेला ते सुरुवातीला म्हणाले की अशा प्रकारचे ज्यांना अत्यंतिक गरज आहे त्यांच्या सगळ्यात आधी मला पाठवा. त्यांना हवं असेल तर अन्नधान्य, त्यांना इतर कुठल्याही माध्यमातून. आणि तसं मला असं वाटतं की आपल्याकडच्या संवेदना अजून जिवंत आहेत. म्हणजे आमचा सांगली कोल्हापूरच्या पुराच्या वेळेला तो जो कलाकारांचा, मराठी कलाकारांचा ग्रुप होता, तो पुन्हा एकदा जागरूक झाला. मग आम्ही रंगमंच कामगारांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातली यादी काढली आणि त्या क्षेत्रातील रंगमंच कामगारांना आर्थिकरित्या जाऊन 15 दिवसांचं, 1 महिन्यांचं धान्य देऊन आलेलो आहोत. धान्य आणि शिधा. म्हणजे मी स्वतः ठाण्याच्या परिसराबद्दल 58 लोकांना मी स्वतःहून जाऊन माझ्या गाडीतून दिलेलं आहे. आणि मुंबईत काही लोक, पुण्यात काही लोक, कोल्हापूरमध्ये काही लोक, असं मिळून कलाकार, ते जे कलाकार जमले होते त्या सांगली कोल्हापूरच्या पुराच्या त्या कलाकारांच्या ग्रुपतर्फे 738 लोकांना एकूण आपण मदत केलेली आहे. अशाच वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत, त्या संघटना ज्या चित्रपट कर्मींशी निगडित आहेत, समूह आहे व्हॉट्सअपचा, त्या मराठी नाटक समूहातर्फे जवळपास 2000 लोकांना मदत झाली. आणि विशेष म्हणजे आम्ही हे धान्य देताना त्यातील
अत्यंतिक गरजू जे लोक होते त्यांनी केलेली आहे, तुटपुंजी का होईना, पण आर्थिक मदत केलेली आहे कोणाला. म्हणजे मला त्याचा उल्लेख करून दाखवायचा नाही, पण तू जो प्रश्न विचारला त्याला की अशा कुठल्याही व्यक्तीला, आणि आता जर कोणी बघत असेल, कुणाच्या जरी याच्यात असेल, तर मला तुम्ही फेसबुकवर संपर्क करा, मला करा, हर्षदला करा, ज्यांना गरज आहे. तर त्यांची गरज जी आहे ती निश्चितच भागवली जाईल. अजून 6 महिने जरी हा लॉकडाऊन चालला, तुमचं काम रुळावर आलं नाही, शूटिंग सुरू झालं नाही, तरी सुद्धा आपण या ना त्या प्रकारे आपण कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्या सामान्य आयुष्यात येणार आहे. स्टेटमेंट म्हणजे कॅज्युअल छापाच्या इथून होतं, तू त्यांना म्हणतोस की पुढचे 6 महिने जरी काही अडचण आली तरी त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. तर खूप धन्यवाद तुझं वाक्यावर. पुढच्या थिएटर आणि नाट्यगृह बंद असल्याने OTT प्लॅटफॉर्मचे जे सध्या पीक आलंय त्याची सवय लागली तर ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असू शकते का? OTT प्लॅटफॉर्मची सवय लागेल असं मला वाटत नाही. या आधी सुद्धा होते, म्हणजे आता जसं मी स्वतः थिएटर चालक आहे, मी तुला हे अगदी अधिकारवाणीने सांगू शकतो. आणि गडकरी रंगायतांवर माझं अर्ध आयुष्य तरी गडकरी रंगायतांवर गेले, जे काय आतापर्यंत जगलोय त्यातले. तर OTT प्लॅटफॉर्मवर याच्या आधी सुद्धा OTT प्लॅटफॉर्म होतात की, OTT प्लॅटफॉर्म येऊन जुनं झालेलं आहे. आता लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर तानाजी सारखा सिनेमा जो सगळ्या थिएटर्स मध्ये हाऊसफुल होता, त्यावेळेला OTT प्लॅटफॉर्म होतेच की, त्यावेळेला OTT प्लॅटफॉर्मवर कॉन्टेंट होताच की. पण मला नेहमी असं वाटतं की सिनेमा किंवा नाटक पाहण्याची आपली आपली त्या माध्यमाची गंमत आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की त्या प्रत्येक शोला ज्या वेळेला सिनेमात अजय देवगणची एंट्री व्हायची त्या असा दोरीवरून, त्यावेळेला आलेल्या टाळ्या, शिट्ट्या, कडकडाट, हर हर महादेव, हे तू OTT प्लॅटफॉर्मवर कसा अनुभव नाही? सिनेमा अनुभवण्याची गोष्ट आहे, नुसती पाहण्याची, ऐकण्याची नाही. OTT प्लॅटफॉर्म हा आता या परिस्थितीत असलेला उत्तम मार्ग आहे की मला काहीच नाहीये बाहेर, तर मला अवेलेबल असलेला कॉन्टेंट मी अनुभवतो. पण ते काय, जसं नाटक आहे, नाटक हा जिवंत अनुभव आहे ना. बरोबर. मी एखाद्या व्यक्तीला म्हणजे आता जसं आता आपण लाईव्ह करतोय, हा एक वेगळा अनुभव आहे ना. मी जे आता बोलतोय ते जर मी पोस्ट करून टाकलं असतं फेसबुक, तर तो एक वेगळा अनुभव ठरला असता. पण आता आपण एकमेकांशी बोलतोय, हा एक लाईव्ह वेगळा अनुभव आहे. तसं नाटक हा जिवंत अनुभव आहे. आणि मी पहिल्यांदा, आता तू बोलतोय, तू विषय काढला म्हणून मी आता हे जाहीर पहिल्यांदा कॅज्युअल छापावरून करतोय. माझ्या डोक्यात एक संकल्पना आली आहे, जे कोणी इथे आता ऐकणारे बघणारे आहेत त्यांना सोबत यावंसं वाटलं. सोशल डिस्टन्स ठेवून कमीत कमी पात्रांचं नाटक आपण सोशल डिस्टन्स ठेवून प्रेक्षक प्रत्येक सोसायटीत घेऊ आणि त्यांना ते नाटक दाखवू. माझ्या आयुष्यात मी अनेक द्विपात्री एकांकिका केल्या, त्रिपात्री एकांकिका केल्या, एक पात्री केलं. ह्याला सोशल डिस्टन्सिंग पाळून मी तुमच्या सोसायटीच्या पार्किंग लॉट मध्ये येतो, मी तुमच्यापासून अंतर ठेवून नाटक करतो, मी तुम्ही मिळेल त्या प्रॉपर्टीमध्ये, मिळेल त्या बॅकड्रॉप मध्ये जो लाईट अवेलेबल आहे त्या लाईट मध्ये मी नाटक करतो. तुम्हाला नाटक पाहायचं ना, जिवंत अनुभव घ्यायचा ना, मी आहे. अशा प्रकारची एक नाटक तुमच्या दारात, नाटक तुमच्या घरात, अशा प्रकारची एक नवीन संकल्पना राबवण्याचा माझा विचार आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. मित्र उदय सबनीस, संतोष, आमची सगळ्यांची चर्चा सुरू आहे. पेरुळकर, आम्ही सगळे चर्चा करून त्याला एक रूप देण्याचा प्रयत्न करतोय. पण हे थांबणार नाही. म्हणजे OTT प्लॅटफॉर्म हा एक वेगळा मीडिया आहे असं माझं म्हणणं आहे. टीव्हीचं आक्रमण जेव्हा झालं तेव्हाही असं वाटत होतं, पण नाटकं चालतातच की रे. म्हणजे टीव्हीवर जे कलाकार दिसतात त्यांना पाहायला नाटक थिएटरला गर्दी होतेच की. बरोबर. म्हणजे मुद्दा असा की जागतिक पातळीचा कंटेंट येतोय त्यांच्याकडनं. म्हणजे सुजित सरकार यांचा गुलाबो सीताबो, ज्यात आता बच्चनजी आहेत, आणि 83 मूवी साठी तर मला वाटतंय 143 CR ची ऑफर आहे असं ऐकण्यात आले. म्हणून हा प्रश्न इतका गंभीरतेने विचारायचं कारण ते होतं. गुलाबो सीताबो असतील किंवा अजून 1-2 सिनेमे आहेत जे OTT वर रिलीज होऊ पाहत आहेत. पण
अगदीच त्याचं जर आपण सांख्यिकी गणित काढायचं म्हटलं तर नेटफ्लिक्स असो, अमेझॉन असो, हॉटस्टार असो, आपण 3 प्रामुख्याने मोठ्या कंपन्या आपण म्हणूया यातल्या, बरोबर, किती हजार कोटींचा कॉन्टेंट विकत घेऊ शकतील? बरोबर. एका वर्षात आपण नाही म्हटलं तरी 20 मोठे सिनेमे येत असतात. हो, मोठे सिनेमे म्हणतो मी, ए ग्रेड, अक्षय कुमारचा, रणबीरचा 20 तरी येतात. हो, सलमान खान, आमिर खान, प्रत्येकाला 200 करोड देतील. बाकी पुढे कसे स्पेंड करतील, ते मिळवतील कुठून? बरोबर आहे. एवढा पैसा त्यांच्याकडे नसणार. आणि मग बाकीच्या सिनेमांचं काय? म्हणजे बधाई सारखे सिनेमे, बद्री की दुल्हनिया सारखे सिनेमे, आणि मग आता महत्वाचा मुद्दा, मराठी कुठला सिनेमा घेतलाय त्यांनी? नाही, कुठलाच नाही. कारण असं म्हणणं आहे की जर आम्हाला एक कॉन्टेंट मिळतोय जो मराठी प्रेक्षकही पाहतील आणि हिंदी पाहतील, तर मग आम्ही मराठी का घेऊ? बरोबर आहे. मराठी प्रेक्षकांची आस्था वगैरे धंद्यात मोजली जात नाही ना, त्यांचा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला बाहेर पडता येत नाही म्हणून गुलाबो सीताबो तिकडे गेला. आणि अगदी काही ऐकीव बातम्या सांगायच्या झाल्या तर अनेक असे सिनेमे आहेत जे क्वालिटेटिव्हली चांगले बनले नाहीत, ज्यांना थिएट्रिकल रिलीजची भीती वाटते की त्यातून काही येऊ शकेल, कारण मार्केटिंग पब्लिसिटीला पैसा खर्च करावा लागतो आणि तो खूप प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. ते करण्याची काही स्टुडिओजची, निर्मात्यांची जी भीती आहे ती त्यांनी त्यातल्या त्यात जे येत आहेत ते पैसे OTT वरून आपण घेऊया अशा मार्गाने सुद्धा ती भीती घालवलेली आहे सिनेमांच्या बाबतीतली. क्या बात आहे. दादा, येत्या वर्षात आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे सगळ्यांनाच. म्हणजे नाट्यगृह आणि सिनेमागृह यांची संख्या अर्ध्यावर येईल. म्हणजे जसं आपण जर इमॅजिन केलं की बाबा 2 खुर्च्या सोडून एका प्रेक्षकांनी बसायचं, तर मग ह्याचं आर्थिक गणित प्रोड्युसर्स आणि हे सगळे कसं जुळवू शकतात? काल आमची जी मीटिंग झाली त्याच्यात प्रशांत दामले सरांनी फार सुंदर मुद्दा काढला की आपल्या मानधनात कपात करणं गरजेचं आहे, किमान 50% कपात. त्यांनी स्वतःच्या नाटकापासून सुरू केलंय. किमान 50% करणं गरजेचं आहे मानधनामध्ये. हे ज्यांना मान्य असतील त्यांनाच निर्माते आपल्या नाटकात घेतील, इतकं सरळ गणित आहे. आणि थिएटरचं म्हणायचं झालं तर फार क्वचित वेळेला थिएटरच्या नशिबात हाऊसफुलची पार्टी येईल. अन्यथा मी स्वतः थिएटर चालक आहे, ज्या वेळेला 50% थिएटर भरलेलं असतं त्यावेळेला सुद्धा मी आनंदी असतो. बरोबर. त्यामुळे त्याच्यात काही फार मोठा नुकसानीचा मुद्दा आहे अशातला भाग नाहीये. आणि मुळात वॅक्सिन आलं की ती परिस्थिती मूळ पदावर येईलच. कारण मी मगाशी कोणाला तरी म्हटलं की आपल्या भारतीय जनतेत सगळ्यात गोष्टींच्या विस्मरणाची, बॉम्बस्फोट झाले, सलग सगळ्या ट्रेन्स मध्ये बॉम्बस्फोट झाले, वेगवेगळ्या थिएटरला बॉम्बस्फोट झाले. पुढच्या आठवड्यातला पिक्चर चालला होता, सुपर डुपर हिट गदर. अच्छा. तर त्यामुळे आपल्याला तसं काही त्या बाबतीत भीती बाळगण्याची कारण नाही. भीती एवढीच आहे की चांगला कॉन्टेंट येईल का, चांगला कॉन्टेंट निर्माण का. बरोबर आहे. म्हणजे आता आणि मला वाटते हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येतील. पण जो सगळ्यात जास्त संकट आहे ते म्हणजे आपण मगाशी डिस्कस केले की इव्हेंट ही इंडस्ट्री की हे पूर्ण वर्ष लग्न समारंभ किंवा कॉर्पोरेट इव्हेंट किंवा काही असे वेगळे कॉन्सेप्ट जे आपण म्हणतात ते मला तरी वाटत की हे वर्ष पूर्ण येईल असं. तर तुझं मत काय याबद्दल? हो, मला म्हणजे त्या मीटिंगला प्रसाद महाडकर सुद्धा होते, जे इव्हेंटचे प्रतिनिधित्व करत होते. तर त्या मीटिंग मध्ये सुद्धा चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असमर्थता अप्रत्यक्षरित्या दर्शवली. कारण इव्हेंट म्हटलं की जितका जास्त क्राऊड तितकं त्याचं यश, जितकी गर्दी तितकं यश. जी गर्दी आता जमवणं योग्य नाही, व्यवहार्य तर नाहीच नाही, शक्य नाहीये म्हणजे इव्हेंट. त्यामुळे मोठा फटका माझ्या मते, माझा जो वैयक्तिक अंदाज आहे, सगळ्यात मोठा फटका ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि इव्हेंट इंडस्ट्री या दोन इंडस्ट्रीला ह्या
अनपेक्षित याचा वादळाचा खूप मोठा फटका बसलेला आहे. आणि इव्हेंट मला पण तुझ्यासारखंच वाटतं की आपण इव्हेंटच्या यशाला तर डिसेंबर किंवा मग असं करावं लागेल की छोट्या छोट्या कॉन्सेप्ट काढून लोकांच्या गर्दीच्या, म्हणजे जर मी मगाशी म्हटलं मेट्रो आणि ट्रेन्स बस सुरू जेव्हा होतील त्यावेळेला जसं एक कंपार्टमेंट मध्ये मेट्रोच्या जर 100 लोक बसू शकत असतील तर एक असा हॉल जिथे 100 लोक बसू शकतील तिथे इव्हेंट कंपन्यांनी आपल्या इव्हेंट्सना जिवंत ठेवावं, म्हणेन चालू शकत नाही पण जिवंत ठेवावं, आणि मग एक वेळ येताच पुन्हा नव्याने उभारी घ्यावी. कारण की म्हणजे ह्यामध्ये फोटोग्राफर्स आणि कॅटरिंग पासून सगळेजणच मला वाटते भरडले जाणार आहेत पूर्णपणे. हो, ऑलरेडी गेलेत. म्हणजे केटरिंगचा व्यवसाय तर आणि कसं आहे प्रत्येक क्षेत्र बसले. मी नेहमी विचार करतो हे रिक्षावाले टॅक्सीवाले काय करत असतील आता. ते सुद्धा आपले बांधवच आहेत. काय करत असतील ते, कुठून त्यांचं किती हातावर पोट आहे. माझ्या कोपऱ्यावर वडापावची गाडी ज्यांनी टाकली होती, चहाची टपरी ज्याची होती, काय करत, जो फुलं विकायचा, हार विकायचा, परंपरागत व्यवसाय, अनेक वर्ष ज्यांनी हार विकले, काय करत असतील ते लोक, कसं हातातोंडाची. बरं त्यांचं काही अगदी श्रीमंतीचा हे नाही, हातातोंडाची पोट असणार त्यांचं. तर ह्या सगळ्यांचा विचार करता मग असं वाटतं की हे लवकरात लवकर संकट टळेल तरच बरं. बरोबर. मुळात दादा गोष्ट अशी की आपलं जे इव्हेंट हे क्षेत्र आहे ना ते अस्तव्यस्त क्षेत्र आहे. म्हणजे काही सुसूत्रता किंवा संघटना नाहीये जो ह्याच्या बदल्यात आवाज उठवू शकेल किंवा सरकार दरबारी सुद्धा यात काही मदत मिळू शकेल असं मला वाटत नाहीये इव्हेंटच्या बाबतीमध्ये तरी. मला असं वाटतं की इव्हेंट कंपनी या सगळ्या प्रवाहात अत्यंत उशिरा इव्हॉल्व्ह झालेली क्षेत्र आहे मनोरंजन क्षेत्रातलं. म्हणजे नाटक 100 वर्ष झाली, खूप अगोदर, सिनेमा 100 वर्ष झाला, मालिकांना जवळपास 25-30 जास्तच वर्ष झाली असतील, 40 एक वर्ष झाली असतील. 35 वर्षापूर्वी इव्हेंट कंपन्या नव्हत्या ना, इव्हेंट हा फॉर्म नव्हता, कार्यक्रम बरोबर जाहीर असायचे पण त्याला इव्हेंट असं फॉर्म नव्हता, त्यामुळे कदाचित नसेल. पण आता आपण जसं म्हणतो ना की आपण ज्यावेळेला थांबतो आणि श्वास घेतो त्यावेळेला पूर्ण विचार करतो आणि पुढे कसं धावायचं याचा प्लॅन करतो. तर आपण आता थांबलोय, श्वास घेतो, तर आपण याचा प्लॅन नक्की करूया. कोणी नाही तर तू मी आपण करूया की या क्षेत्रात जर असंघटितपणा आहे तर आपण त्या क्षेत्रात लोकांना संघटित करून त्यांचे अदरवाईज पण इश्यूज काही असतील की जसं परमिशन्स असतील तर त्यासाठी सिंगल विंडो परमिशन करा. म्हणजे वेगवेगळ्या परमिशन्स ज्या लागतात त्या, स्पॉन्सर साठी एखादा काही नियम, त्याचा कॅटलॉग, त्याचा या सगळ्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपण करूया ते. आणि सगळ्यात मोठा पैसे बुडाले तर कोणाकडे जायचं आणि ज्यांच्याकडून पैसे बुडतात त्यांच्याकडेच रिकव्हरीला जायची वेळ येते कधी. कोण म्हणलं एक संघटना असावी की साहेब आमचे पैसे बुडालेत, कोणी बुडवले तर ह्यांनी बुडवले. जोपर्यंत आपण ऍग्रीमेंट आणि त्याचा ब्लॅक अँड व्हाईट जोपर्यंत येत नाही, पेपरवर येत नाही, दोन्ही बाजूनी सह्या असतात, त्याला काही अर्थ राहणार नाही. सगळंच तोंडी व्यवहार आहे बऱ्यापैकी. बरं दादा, प्रश्न आलेत काही प्रश्न. आज वर्षाकाठी जवळपास मराठी 300 सिनेमे तयार होतात, मात्र थिएटरला बोटावर मोजणे इतके लागतात. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल ते विचार. हो सूरज, कारण जे लागत नाहीत ना त्या निर्मात्यांची ती चूक आहे. कारण सिनेमा हा व्यवसाय आहे, ती हौस नव्हे. तर व्यवसाय म्हणून ज्यावेळेला आपण तयार करतो, मला समजा करायची रेसिपी मिळाली, मी साबण तयार केला आणि मी जर म्हटलं की अरे कोणी विकत घेत नाही साबण, तर चूक माझी. त्या साबणाला वेष्टन लागतं, त्या साबणाला त्याचं विपणन करावं लागेल, त्याची प्रसिद्धी करावी लागेल, मग तो विकला जाईल ना. तसंच ज्या निर्मात्याला हे माहितच नाही की माझ्या सिनेमाचं मार्केटिंग म्हणजे काय, त्याची पब्लिसिटी म्हणजे, थिएटरवाले तो विचारात घेतील ना थिएटरमध्ये लावण्यासाठी, तो त्याची चूक आहे, त्या निर्मात्याच्या अप्रशिक्षित
असणं ही त्याची चूक आहे. अजून एक प्रश्न आहे, आपल्या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्यांना काही टीप व कुठून कशी सुरुवात करावी हे सांगाल का? आणि हो, खोटं वागणाऱ्यांसाठी उदाहरणार्थ फेक आर्टिस्ट कार्ड यांना पण सांगाल काय असं? फेक आर्टिस्ट कार्ड साठीचा माझा एक किस्सा आहे. एक गडकरी रंगायतनला एक व्यक्ती मला भेटली आणि सर नमस्कार, तुमच्याशी 1 मिनिट बोलू का? मी म्हटलं बोला सर. हे मी अशा एका निम्न मध्यमवर्गीय घरातून आहे, अमुक ठिकाणी राहतो आणि आमच्यासारखा माणूस कधीच कलाकार बनू शकत नाही हो, कारण जर 20,000 रुपये कार्डाचे लागणार असतील तर आमच्यासारखा माणूस कसा कलाकार? म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला 20,000 रुपये कार्डाचे लागणार? तर म्हणे तो गडकरीच्या कॅन्टीन मध्ये बसलेली एक व्यक्ती आहे, तिने आत्ता सांगितलंय मला 20,000 रुपये, त्यातले 10,000 रुपये ऍडव्हान्स लागतील आणि 10,000 त्यानंतर तुम्हाला द्यावे लागतील कार्ड हातात. त्याच्यानंतर 5व्या मिनिटाला गडकरी रंगायतांच्या कॅन्टीन मध्ये फटाके फुटले. हा म्हणजे बरोबर. हा मला आवडले ते फटाके फोडायला, पण अशा लोकांपासून तुम्ही लांब ह्याच्यासाठी राहा. काय आता तर तुम्हाला संपर्काची इतकी साधन आहे. नितेश, तुम्ही मला फेसबुकवर जर मेसेज टाकला की नेमकं कार्ड कुठून करायचं, म्हणजे कुठली संघटना आहे ज्यांचं, तर ते त्यांची माहिती मिळू शकते कोणालाही. म्हणजे इंडस्ट्रीतल्या तुम्ही मोठ्या म्हणण्यापेक्षा काही अनुभवी व्यक्तींना जरी विचारलं तरी होईल ते. आणि दुसरा मूळ प्रश्न त्यांचा असा होता, रायटिंग करण्यासाठी काय संधी द्याल? नितेश, की तुम्हाला लिहिता येतं कुठल्याही प्रकारचं, ज्या प्रकारचं तुम्हाला लिहिता येतं, तुम्हाला गोष्ट लिहिता येते, कविता लिहिता येते, तुम्हाला लिहिता येतं, शॉर्ट फिल्म लिहिता येते, फिल्म लिहिता येते, ज्या पद्धतीचं लिखाण आहे त्या पद्धतीचं लिखाण मला माझ्या ईमेल आयडी वर पाठवा. vijumaneproductions@gmail.com हा माझा ईमेल आयडी आहे. आणि त्या लिखाणावर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला संधी मिळेल का, किंवा तुमची टॅलेंट आहे, किंवा काय सुधारणा होऊ शकते, किंवा काय विकलं जाऊ शकतं तुमच्यातलं, हे सगळं मी सांगू शकेन अनालाइज करून. दादा, आयनॉक्स आणि पीवर यांनी नोटीस दिली रिलीज करायला, तर त्याबद्दल काय सांगशील? हा म्हणजे त्यांनी त्यांच्या कंपनी आहे त्यामुळे त्यांना तो धोका, कारण त्यांच्याकडे सिनेमा लागणं, या सिनेमा लागल्यानंतर सिनेमातून येणाऱ्या पैशांपेक्षा त्यांचं कॅन्टीन थिएटरचं कॅन्टीन जे असतं त्यांचं ते चालून येणारा व्यवसाय खूप मोठा आहे. आणि त्या व्यवसायाला लहान सिनेमा असो मोठा सिनेमा असो, त्या व्यवसायाला झळ पोहोचणार. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीच्या जगण्यासाठी ते मांडलं OTT प्लॅटफॉर्मला विरोध, आणि त्यांचा विरोध त्यांच्या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटतं. बरोबर आहे तुझं म्हणणं, त्यांनी जो विरोध केलाय तो बरोबर आहे. हॅलो, येते आवाज? येते? येतोय. पुढे. बरं दादा, तू सध्या वेळ कसा घालवतोयस आणि कुठली वेब सिरीज बघतोयस का सध्या? हॅलो, पुन्हा एकदा प्रश्न विचारशील? म्हणलं तू सध्या वेळ कसा घालवतोयस, म्हणजे तू कुठली एखादी वेब सिरीज वगैरे बघतोयस का सध्या? हो, मी पाताल लोकचे 7 एपिसोड बघून संपवले. आता मी ज्या माझ्या राहिलेल्या होत्या त्या सगळ्या वेब सिरीज पाहिल्या. सध्या पाताल लोक बघतोय मी. बाकी मराठी मी समांतर पाहिला, समांतर पाहिली, एकची बेगम पाहिली. मी बघतोय म्हणजे वेब सिरीज जितक्या शक्य तितक्या बघतो, पण मला वेबवर सुद्धा सिनेमे पाहायला आवडतात. म्हणजे आम्ही फॅमिली रोज रात्री ऋषिकेश मुखर्जींचे सिनेमे बघतो. म्हणजे मी आनंद पाहिला, खूबसूरत पाहिला, छोटी सी बात पाहिला, हे सिनेमे बघतो. आणि मी तसा सिनेमांचा काय मूळ पूर्णच पिंडच सिनेमांचा असल्यामुळे मी जास्तीत जास्त सिनेमे बघतो. त्यातल्या त्यात वेळ मिळाला की वेब सिरीज बघतोच. क्या बात आहे दादा, तुझं पुढे शेड्यूल आहे त्यामुळे माझ्या लक्षात आहे की तुझा वेळ, आपल्याला वेळेचं पण आपल्याला पण बंधन आहे. खूप खूप धन्यवाद दादा. प्रेक्षकांचे पण आभार, सगळ्यांचे आभार. आणि नेहमीच तू सगळ्या प्रेक्षकांना जे काही प्रश्न असतील ते तुम्ही माझ्या फेसबुकला सुद्धा जर तुम्ही मला पर्सनल मेसेज केलेत तर मी उत्तर देईन. आणि मजा आली हर्षद, आणि आपण असंच यापुढे सुद्धा कधीतरी भेटू. आता लाईव्ह भेटतोय पण प्रत्यक्षात भेटूया सध्या तर नाही. आणि खरंच तू नेहमी एक कॉल केलंस की प्रत्येक वेळेला तू हजर असतो आणि सगळ्यांसाठीच तू हजर असतो.
सो ही तुझी जी म्हणजे मैत्री म्हणूया आहे सगळ्यांबरोबरची, किंवा एक रिस्पेक्ट आहे, तो कायम असाच राहू दे. आणि आमच्या टीमचे मी आभार मानतो. रोहन नागोटकर, ओमकार कदम आमचे डिझायनर, भावेश, सुमेध समर्थ आणि रोहन हे सगळं रिसर्च टीमचं जे काम दोघ जण करतात. यश आहे, कल्पेश कदम आहे, गोल्डी मोठे केसवाला, तुझ्यासारखे जेवढे त्याचे केस आहेत, सिद्धार्थ गायकवाड, माझ्यासारखे आलोक म्हणजे होते भूतकाळ तो. आलोक आहे, अक्षय आहे, आणि ही सगळी आमची टीम आहे जी सतत प्रयत्न आय करत नो असते आय नो. नवीन नवीन काहीतरी घडावं यासाठी. नितेश, दादा तुमच्या खूप प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला देईन पुढच्या वेळेला, ज्यावेळेला मी लाईव्हला येईन त्यावेळेला माझ्या पुस्तकाबद्दल मी नक्की बोलेन. मी लवकरच येईन पुन्हा लाईव्ह वर, त्यावेळेला मी दादा तुझं बोलेन. काय ना. थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूच राहूया परत दादा. थँक्यू. टेक केअर. थँक्यू. बाय.